जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो सर, येत आहे. येतं येतं. येत आहे ना? हो हा, येते. ठीक आहे. एक मिनिट हा जस्ट. हा, तर आपण काल सुभाषित घेतलं. सुभाषित म्हणजे गीतेचा पहिला श्लोक घेतला होता, बरोबर? शेअर करतो मी, एक मिनिट ते स्क्रीन तुम्हाला. हा, हे झालंय आपलं, बरोबर? पहिलं झालेलं आहे सुभाषित. हो. हम्म. अं, कोण म्हणेल हे पहिलं सुभाषित एकदा परत? मी म्हणू का? हा, म्हणा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मना. हा, थोडस हे इथे ना गीतेच्या श्लोकामध्ये मध्ये कधी थांबायचं नाही. जर तुम्ही ते म्हणजे आत्मानम म्हटलं तर मग ब्रेक करा, पण आत्मानन नात्मानम असं नाही म्हणायचं. म्हणजे उद्धरेदात्मना आत्मानं आत्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंध आत्मैव रिपुरात्मनः, असं. हम्म. एका फ्लो मध्ये पणायची एक पूर्ण ओळ. ठीक आहे. पुढच्या श्लोकात जाऊया आपण. हम्म. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. हे मला वाटतं आपण सुरू केलं होतं का? आपण झालं होतं का हे, की नुसतं म्हटला होता हा श्लोक? नुसतं नुसतं म्हटलं म्हट होतं. नाही झाले. नुसतं म्हटला म्हटलं होता. होतं ना. नुसता म्हटला होता, हा, ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये संधी विग्रह काहीच नाहीये, सगळे शब्द सुटे सुटे आहेत. हा, कुठलंही संधी नाहीच आहे. नंतर अन्वय. अन्वय म्हणजे काय? की आपण शब्दांचा क्रम ऍडजस्ट करतो, की जेणेकरून त्याचा अर्थ पटकन समजेल आपल्याला. कर्ता कर्म क्रियापद अशा आपल्या नेहमीच्या क्रमामध्ये आपल्याला लावला की मग आपल्याला कळेल. हम्म. तर सर, एक विचारायचं होतं, विचारू का? हा, बोला. पहिल्या श्लोकामध्ये हा, तिथं आत्मैव आत्मैव आत्मनो बंधू रात्मैव, आपल्या गीताच्या पुस्तकामध्ये रात्मैव आहे. मग बंधू आणि आत्मैव रात्मैव कसं होईल? बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. तो जो विसर्ग जो आहे ना, तो जर त्याचा जर आपण संधी केला, हम्म. आत्मैव ह्यात्मनो बंध आत्मैव रिपुरात्मनः, तर जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, संधीचा असा नियम आहे की दोन शब्द म्हणजे वेगवेगळे असतील तर त्याची संधी करणं, म्हणजे दोन स्वर जर समोर असतील, हा लक्षात घ्या, स्वर, तर ती संधी करणं बंधनकारक असतं. पण जर विसर्ग आणि म्हणजे व्यंजन आणि स्वर, स्वर आणि व्यंजन, किंवा विसर्ग आणि स्वर असं असेल तर हे बंधनकारक नाही. हम्म, समजलं? तर त्यामुळे हे दोन्ही बरोबर आहेत. आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव असं पण म्हटलं तरी चालेल. त्या विसर्गाचा र म्हणजे संधी जर झाला तर तो र होणार. पण संधी जर नाही करून तुम्ही संधी तोडून म्हणायचं ठरवलं तर मग आत्मैव आत्मनो बंध आत्मैव रिपुरात्मना असं म्हटलं तरी मग चुकीचं नाही. मग रच येतं का पुढे? विसर्गाच्या पुढचं कुठलंही आलं तर र, असं काहीतरी नियम आहे का मग? हो, संधी करायची असेल तर र येतो. हा, असं. ओके. हम्म. आता काय माहितीये, अनुष्टुप छंदामध्ये जो यती असतो ना, तर इथं थोडासा अजून दुसरा एक नियम आहे की हाच जर आता हा विसर्ग आणि आ याच्यामध्ये जर यती नसता आला ना, यती म्हणजे 8 अक्षरानंतरचा जो पॉज येतो अनुष्टुप छंदात, तो जर नसताना, तर बहुतेक लोकांनी ते र केलंच असतं. पण इथं यती आल्यामुळे आपण क्षणभर पॉज घेतोय ना, जरी आपण
वाक्य तोडलं नाही तरी आत्मैवै आत्मनो बंध आत्मय जसं किंचित पॉज घेतोय ना, त्यामुळे ती संधी तोडून म्हणणं जास्त संयुक्तिक ठरू शकतं. पण ही मतमतांतर आहेत असं. हं. तुम्हाला अगदी अजिबात संधी न करता, आता मला माहितीये की गीता परिवार जो आहे ना पुण्याचा, तर ते लोक म्हणतात की नाही, पूर्ण श्लोक हा एका दमातच म्हटला पाहिजे. उद्धरेदात्मना आत्मानं आत्मानमवसादयेत आत्मैवैयात्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मना बंधुरात्मैव रिपुरात्मना, असं म्हणजे पूर्ण. तर त्या याच्यामध्ये तर इवन अवसादयेत आत्मैव म्हणजे तिथे सुद्धा मध्ये थांबायचं नाही असं गीता परिवाराचं जे शिकवतात त्यानुसार. पाणिनी व्याकरण ते वापरतात, पाणिनी. नाही नाही, सगळे पाणिनीच वापरतात अहो. पाणिनी शिवाय कोणीच नाही अच्छा. जात. पण पाणिनीमध्येच हे दिलेले आहेत. काय ज्याला पाठभेद म्हणतो ना आपण, म्हणजे पाठभेद म्हणजे पाठ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. तर हे पाठभेद जे आहेत, तर हे दोन्ही अलाउड असतं असं, समजलं. तर त्यामुळे जेव्हा चूक आणि हे कसं की जेव्हा अगदी ठसठशीत क्लिअर असतं की हे चूक आहे, हे बरोबर आहे, हा, तेव्हा ते चूकच असतं. पण पाठभेद म्हणजे काय, ही पद्धत पण ठीक आहे, ही पद्धत पण ठीक आहे असं. तर हे काही काही पाठभेद आहेत. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं ना की ते उद्धरेद आत्मनात्मानन आत्मान म्हणा, किंवा उद्धरेद आत्मना आत्मानम आत्मानम असं पण म्हणा. म्हणजे अम करा, अनुलोमचा अनुस्वार अम केला तरी चुकीचं नाही असं. हा, सुजाता ताई विचारा. हा, तुम्ही जे सांगताय ना तेच, मी गीता धर्म मंडळाची गीता शिकले. हो, तर त्या ताईंनी असं 8व्या अक्षरानंतर अगदी स्मॉल पॉज घ्यायला शिकवलाय. करेक्ट करेक्ट. तर त्यामुळे जर तो पॉज असेल ना, तर मग बंधू आत्मैव असं होणार ते. पण तुम्ही पॉज नाही घेणार, तर मग आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना, मग कारण पॉजच नाही मग असं, तेव्हा र येणंच आवश्यक होतं. पण जर तुम्ही पॉज घेणार असाल, तर मग संधी नाही ना, मग संधी नाही तर मग रचा प्रश्नच नाही असं. आणि हं? वरती पण ते उद्धरेत आणि आत्मना, म्हणजे त्याचं उद्धरेत आत्मना झालं का? हो, खाली मी उद्धरेत. दिलं ना, खाली मी संधी विग्रह दिलाय ना, उद्धरेत तला त अधिक आत्मना असं. हं? तर कसं आहे माहितीये का, यात आम्ही आता लोकांना म्हणून असं सांगतो की जसं गीतेतच म्हटलेलं आहे की बुद्धिभेद कोणाचा करायचा नाही. म्हणजे ज्याला जसं शिकवलेलं आहे तसं त्याने पाठ करावं, म्हणजे असं. तर त्यामुळे कोणाचाही कधी, म्हणजे आता तुम्ही जर एका विशिष्ट गुरूंकडनं शिकत असाल, तर तुम्ही त्यांनी जसं शिकवत असतील ते, हा, तर तसं शिका. आम्ही बुद्धिभेद करणार नाही जोपर्यंत चुकीचं तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत, समजलं ना. पाठभेद अलाउड आहे असं. हा, ठीक आहे, जाऊया पुढे. हा, तर हा, आता इथं असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम किंवा निग्रहम चलम दोन्ही उच्चार होऊ शकतात. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. आता याचा अन्वय आहे हे हे म्हणजे महाबाहो, हे इथं संबोधन आहे, त्यामुळे हे त्याला आपण लावायचं. हे महाबाहो म्हणजे अर्जुनाला म्हणतोय की हे महाबाहो म्हणजे हे महाबली किंवा असा शक्तिमान पुरुषा. हं. असंशयम मनः दुर्निग्रहम चलम. असंशयम म्हणजे निस्संदेह, किंवा यात काही शंकाच नाही, काही संशय नाही. कशामध्ये? तर मनः दुर्निग्रहम चलम असती. हा, म्हणजे मनाचा अ, निग्रह करणं, हे म्हणजे मन हे चंचल आहेच. दोन गोष्टी इथे. मन कसं आहे, एकतर चलम, चलम म्हणजे चंचलम. चलम म्हणजे सारखं फिरत असतं, स्थिर राहत नाही. चलन वलन त्याचं सारखं सुरू असतं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मनहा चलम आणि दुर्निग्रहम च. आणि ते नुसतंच चलम नाही, चंचल आहे, पण त्याला निग्रह करणं पण कठीण आहे खूप. जसं आपण म्हणतो की एखादा बैल असतो, म्हणजे तुम्ही बैलगाडीची असेल तर
बैल सुद्धा चंचल असू शकतात, पण त्याला काबूत ठेवणं, किंवा घोडा सुद्धा चंचल असू शकतो, पण घोड्याला काबूत ठेवणं शक्य असतं, कारण त्याचा तुमच्याकडे तो हे असतो, आसूड नाही, काय म्हणतात त्याला, विसरलो मी. हा, लगाम 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 लगाम, म्हणतात. हा लगाम. लगाम, हा लगाम. तर तो लगाम तुमच्या हातात असल्यामुळे त्याला तुम्ही निग्रह करू शकता. पण मनाची गंमत वेगळी आहे. मन चंचल तर आहेच, पण त्याला निग्रह पण करू शकत नाही, म्हणजे त्याला कंट्रोल करू शकत नाही. म्हणून त्याला दुर्निग्रह म्हणजे कंट्रोल करण्यास कठीण. हा, निग्रह म्हणजे ग्रहण करणे किंवा घेणे, नि म्हणजे निस्संदेहपणे, आणि दूर म्हणजे कठीण, म्हणजे त्याला पकडीत किंवा आपल्या वश करण्यास अत्यंत कठीण, म्हणून दुर्निग्रह असं. इथे दू या शब्दाचा अर्थ वाईट किंवा दुष्ट या अर्थाने नाहीये, तर कठीण. दू या शब्दाचा जो उपसर्ग जो आहे दू, याचा अर्थ कठीण या अर्थाने पण होतो. जसं आपण दुर्बोध म्हणतो. दुर्बोध म्हणजे काय, की बोध घेण्यास किंवा समजण्यास कठीण, त्याला आपण म्हणतो दुर्बोध, नाही का, असं. तर मन हे असं आहे. पण हे कौंतेया, पुन्हा हे संबोधन आहे. कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र. जसं कौंतेय, राधेय, नाही का, तसं म्हणजे त्या स्त्रीचा मुलगा किंवा पुरुषाचा मुलगा, तसं ते हे लावतात. हा, इय प्रत्यय लागून त्याचं अपत्य, या इय प्रत्ययाला अपत्यार्थक इय प्रत्यय म्हटलं जातं. तो प्रत्यय इथं लावलाय. अभ्यासेन, ही तृतीया, अभ्यासाने किंवा अभ्यासाद्वारा, तू, आणि हा, वैराग्येण, म्हणजे वैराग्यद्वारा, वैराग्याने आणि अभ्यासाने, हा, गृह्यते. गृह्यते म्हणजे त्याला ग्रहण केलं जातं किंवा वश केलं जातं. कशाला, मनाला. आता शंकराचार्याने काय म्हटलंय आपण बघूया. हा, हा, शंकराचार्य म्हणतात, असंशय म्हणजे न अस्ति संशय, म्हणजे संशय नाही. मनो दुर्निग्रहम चलम, हे महाभाव, ते दुर्निग्रहम चलम याचं काही त्यांनी भाष्य दिलं नाही, कारण ते सोपं वाक्य आहे. किंतु अभ्यासेन, तर अभ्यास म्हणजे काय बघा, शंकराचार्य किती छान सांगतात. अभ्यास म्हणजे काय, हा, चित्तभूमौ कस्यांचित समान प्रत्ययावृत्ती चित्तस्य. म्हणजे काय, म्हणजे चित्तभूमीमध्ये, हा, समान प्रत्यय आवृत्ती, म्हणजे समान म्हणजे एकच आवृत्ती, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं, त्याला म्हटलं चित्तामध्ये, मनामध्ये, त्याला म्हटलं जातं अभ्यास. समजलं ना. म्हणजे आपल्याला वाटतं अभ्यास म्हणजे काय, आपलं काय, जसं आपण परीक्षेचा अभ्यास करतो म्हणजे तसं का नाही. अभ्यासाची इथे व्याख्या दिली आहे. अभ्यास म्हणजे काय, तर चित्तभूमौ, चित्तभूमी म्हणजे चित्तामध्ये, चित्ताच्या प्रदेशात, कस्यांचित, कशाचं तरी, समान प्रत्यय आवृत्ती ही, म्हणजे समान म्हणजे तेच तेच पुन्हा प्रत्यय, त्याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय आणि त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती करत राहणं, त्याला म्हटलं जातं अभ्यास. तर असा अभ्यास करायचा, म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो. आणि दुसरं, मनाला कंट्रोल कसं करता येईल, एक तर अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करणं, आणि वैराग्येण. आता वैराग्य म्हणजे काय, त्याची पण व्याख्या दिली आहे. वैराग्यम नाम दृष्टादृष्ट इष्टभोगेषु दोष दर्शनाभ्यासात वैतृष्ण्यम. म्हणजे काय, दृष्ट, अदृष्ट, हा, म्हणजे दिसणार आणि न दिसणार, इष्टभोगेषु, म्हणजे आपल्याला जे भोगांमध्ये, जे भोग घेतो ना आपण, ज्याच्यात आपल्याला आनंद होतो, त्याच्यात दोष दर्शन अभ्यासात, म्हणजे त्याच्यात काय दोष आहे. म्हणजे उदाहरणार्थ, मला डायबेटीस आहे, तर मग मी गोड पदार्थांपासून वैराग्य मी कसं प्राप्त करीन. गुलाबजामुन दिसला की म्हणेल, अरे यात किती शुगर आहे, म्हणजे त्यांनी माझ्या किती कॅलरीज आहेत, किती कॅलरी वाढतील, त्याचं काय होईल. म्हणजे गुलाबजामुनच्या गुणांचा विचार नाही करायचा, आंब्याच्या गुणांचा विचार नाही करायचा. आंब्यामध्ये काय दोष आहे माझ्या दृष्टीने, तर शुगर आहे, कॅलरी आहे, त्यांनी माझं H1B AC वाढेल वगैरे वगैरे. तर दोष दर्शनाचा अभ्यास करायचा. आणि वैतृष्ण्यम, आणि त्याचं, तृष्णा म्हणजे
तहान किंवा घेण्याची इच्छा ती होऊ द्यायची नाही. त्याला म्हटलं जातं वैराग्य. हम्म. फार म्हणजे संस्कृत ही भाषा आणि विशेषतः शंकराचार्यांसारखे भाष्यकार, त्यात म्हणजे त्यांनी एक एक शब्दाचा असा त्यांनी कीच पाडलेला आहे अगदी, की वैराग्य म्हणजे काय. तर कुठली गोष्ट बघितली, संसारातली सगळ्या संसारातली, तर दृष्ट जे दिसतंय ते त्या गोष्टीचं जे दिसत नाहीये, पण कुठेतरी आहे, अशा सगळ्या भोगवस्तूंविषयी त्यांच्या दोषांचं सतत अभ्यास करून किंवा चिंतन करून हा त्याचं सतत आवृत्ती करणं, त्याला म्हटलं जातं वैराग्य असं. हं? समजलं? एक मिनिट, जस्ट एक मिनिट. हा तर या तर आता आपण पुढे जाऊया, की मग नंतर त्यांनी काय सांगितलं, की असं त्यामुळे मनाला हा अशी सवय लावायची, की त्या जे जे अत्यंत जे चंचल आणि निग्रह करण्याचे अत्यंत दुस्तर असं जे किंवा दुर्निग्रह म्हणजे निग्रह करण्यास अत्यंत कठीण असं जे मन आहे, तर ते अभ्यास म्हणजे काय, ती सतत सवय मनाला काबूत ठेवण्याची. आणि दुसरं वैराग्य, जिथे त्याचं मन जिथे जाईल, दृष्ट आणि अदृष्ट, समोर असो वा नसो, त्या मनाला त्याच्या दोषांचं जाणीव करून द्यायची. आणि मग आपल्याला ते मन असं सतत दोषांचीच त्याला जर जाणीव करून दिली, तर मग मन तुमच्या काबूत येते. असं असं कृष्णाने, साक्षात भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. समजलं? आणि शंकराचार्यांनी त्याचं आपल्याला छान स्पष्टीकरण दिलं. खूप जाऊया छान पुढे. सांगितलं सर. हा खूप सुंदर सांगितलं अर्थ तुम्ही. आम्हाला चांगलं लक्षात राहील आता ते. बर, छान. ठीक आहे. आता पुढचं सुभाषित. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शांतिरनंतरम. अरे 12वा अध्याय जो भक्तियोग आहे त्याच्यातला श्लोक आहे हा 12वा. तर हा जो 12वा श्लोक आहे याच्या आपण संधी बघूया, की ज्ञानम अधिक अभ्यासात त, म्हणजे समोर ज्ञ आल्यामुळे त्या तचा ज झाला. अभ्यासाज. हा मग ज्ञानात आणि त्या तचा परत पुढे ध्यान आल्यामुळे तो द झाला, ज्ञानाध्यानम असं झालं. मग विशिष्यते याच्यात काही नाही. मग ध्यानात कर्म, तो आणि क फक्त जोडला गेलेला आहे व्यंजन संधीमुळे. तर तो काही नाही. ध्यानात कर्म फल त्यागस, तर विसर्ग जो होता त्याग, हा त्या विसर्गाचा स झाला, त्यागस म्हणजे फल त्यागाचं स झालं. त्याग हा अधिक त्यागात, आता त्या तोचा च झाला, म्हणजे तो आणि श यांचं छांती होतं, च आणि छ होतं, ते त्यागात छांतीरनंतरम असं. आणि छांतीचा विसर्गाचा परत र झाला. आधीच्या याच्यात जसं विचारत होत ना कोणीतरी, तसं इथं म्हटलं यती नाहीये, त्यामुळे इथे हा र कंपल्सरी आला विसर्गासमोर स्वर आल्याने. त्यागात शांती ही अनंतरम, पण तो शांतीरनंतरम असं झालं इथं. समजलं? संधी विग्रह आधी नीट समजून घ्या. मग नंतर मग पुढचं आहे अन्वय. अन्वय कसा यायचा, की ज्ञानम अभ्यासात श्रेय हा ही असती. म्हणजे काय, की ज्ञान जे आहे ते अभ्यासापेक्षा श्रेयस्कर आहेच. ही म्हणजे निश्चयानेच नक्कीच श्रेयस्कर आहे. आता याचा अर्थ पण आपल्याला जे वरवर ज्या शब्द जे आहेत ना, त्याचा अर्थ खूप वेगळा आहे बरं या श्लोकामध्ये. तर आपण तो बघूया एक एक, पण सध्या नुसता आपण शब्दार्थ बघूया. ज्ञान हे अभ्यासापेक्षा निसंशयपणे श्रेयस्कर आहेच. ज्ञानात म्हणजे ज्ञानापेक्षा, पंचमी ज्ञानात, ध्यानम ज्ञानापेक्षा ध्यान हे विशेष आहे. विशिष्यते म्हणजे विशेष आहे किंवा श्रेष्ठ आहे. आता ध्यानात कर्मफल त्याग हा विशिष्यते, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग हा विशेष आहे. आणि त्यागात शांती ही अनंतरम, आणि त्यागानंतर
शांती प्राप्त होते. प्राप्यते हे अध्यार होते. त्यागापासून त्यागापासून लगेच शांती प्राप्त होते. आता इथं ना शब्द अनंतरम हा वापरलेला ना, अनंतरम या शब्दाचा म्हणजे त्यानंतर तर लगेच, म्हणजे वेळ जात नाही. त्याग केल्याने शांती ही लगेच प्राप्त होते असं भगवान सांगताय. आता याचा अर्थ आपण जरा गूढार्थ ज्याला आपण म्हणतो, शंकराचार्यांनी कसा सांगितलेला आहे तो बघूया. शंकर भाष्यामध्ये मोठं दिलेलं त्यांनी, की शंकराचार्य म्हणतात की हा श्रेय ही प्रशस्यतरम ज्ञानम. म्हणजे काय की अभ्यासापेक्षा ज्ञान हे प्रशस्यतर म्हणजे चांगलं आहे किंवा श्रेष्ठ आहे. कसं? पण कसं ज्ञान आणि कसा कसा अभ्यास? कस्मात? तर अविवेकपूर्वकात अभ्यासात. हम्म बघा, अभ्यासाचे दोन प्रकार असतात. एक बिंडोकपणे घोकत राहणे, ज्याला आपण म्हणतो की बिंडोकपणे घोकत राहायचं. म्हणजे पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करायची, पण डोक्यात शिरलेलंच नाहीये. हा नुसतं पण पुन्हा पुन्हा करतोय आपण. आवाज येत नाही. हा ऐकू येत आहे? आता येत आहे. आता येते सर. येत आहे ना? हा तर इथं ज्ञान कशापेक्षा श्रेष्ठ आहे? अविवेकपूर्ण अभ्यास त्याच्यापेक्षा. पंचमी येते अविवेकपूर्वकात अभ्यासात. हा म्हणजे विवेक म्हणजे काय? तर चांगलं काय आणि वाईट काय, नित्य काय आणि अनित्य काय, याचा जो भेद असतो ती बुद्धी, त्याला म्हटलं जातं. म्हणजे चांगलं आणि वाईट निवडण्याची बुद्धी त्याला म्हटलं जातं विवेक. पण अविवेकपूर्ण जर अभ्यास केला म्हणजे बिंडोकपणे किंवा काय चांगलं काय वाईट नुसतं आपलं घोकत गेला बिंडोकपणे, तर अशा अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. आणि पण आता मग पुढचं जे वाक्य आहे ना, ते अजून तसं म्हटलं तर कन्फ्युजिंग आहे. नुसतं आपण शब्दार्थ लावत गेलो तर, की ज्ञानात ध्यानम विशिष्यते. म्हणजे ज्ञानापेक्षा ध्यान हे विशेष आहे. तर आता इथं प्रश्न असा उद्भवतो की अरे गीतेमध्ये तसं म्हटलेलं आहे की ज्ञानादेव तू कैवल्यम, नाही का? मला वाटतं 7व्या अध्यायात, 7व्या की 3ऱ्या. तर ज्ञानादेव म्हणजे ज्ञानातच मुक्ती मिळणार, म्हणजे शेवटी ज्ञान हे अल्टिमेट आहे असं तिथं सांगितलेलं आहे. आणि मी इथं भगवान असं कसं म्हणतात की ज्ञानात ध्यानम विशिष्यते? तर त्याचं शंकराचार्यांनी इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानात म्हणजे ज्ञानपूर्वकम ध्यानम विशिष्यते. समजलं? म्हणजे जे ध्यान करणार आहोत आपण, ते म्हणजे नुसतंच ज्ञानापेक्षा त्या ज्ञानाचा उपयोग करून जे ध्यान केलं जातं, ते हे विशेष आहे. आता ध्यान म्हणजे काय? धी म्हणजे बुद्धी. तर बुद्धीचा उपयोग करून जेव्हा एखाद्या गोष्टीचं त्या ज्ञानाचं चिंतन मनन केलं जातं ना, त्याला म्हटलं जातं ध्यान. म्हणजे ज्ञानपूर्वक ध्यान किंवा ध्यानामध्ये बुद्धीचा उपयोग आहे. समजलं? म्हणून त्याला ध्यान म्हणतात. नुसती एकाग्रता म्हणजे ध्यान नाही. तर जिथं बुद्धीचा उपयोग होतो, हा अशा एकाग्रतेला ध्यान म्हटलं जातं. आणि जिथं ज्ञानपूर्वक बुद्धीचा उपयोग जेव्हा केला जातो, तर अशा ज्ञानपूर्वक ध्यान हे नुसत्या ज्ञानापेक्षा विशेष आहे. हे समजलं तुम्हाला? थोडस म्हणजे मी संस्कृतच्या पुढे जातोय, थोडस अध्यात्माकडे जातोय, पण मला असं वाटतं की म्हणजे नुसतं शब्दार्थ समजून घेण्यापेक्षा त्याच्या मागचा गूढ अर्थ समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून मी जर याच्यावर नाहीतर पटकन पुढे जाऊ शकतो आपण या श्लोकाचा शब्दार्थ बघून, पण म्हणून मी इथं हे जरा सांगतोय तुम्हाला समजा. तर हे लक्षात घ्या की ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ नाहीये, तर ज्ञानपूर्वक ध्यान हे विशेष आहे नुसत्या ज्ञानापेक्षा. म्हणजे एखादा उदाहरण देतो मी, की एखाद्याला ज्ञान आहे वेदांचं किंवा उपनिषदांचं,
पण त्या ज्ञानाचा उपयोग जर त्यांनी ध्यानासाठी केला नाही, तर अशी व्यक्ती की जी ज्ञानाचा उपयोग ध्यानासाठी करते, ती व्यक्ती त्याच्यापेक्षा किंवा ती कृती त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाने जी मुक्ती मिळेल अद्वैत भावाने, तर ते अद्वैत भाव कसा निर्माण होणार? जोपर्यंत तो ज्ञानाचा उपयोग तो ध्यानासाठी करणार नाही, तोपर्यंत अद्वैताची अनुभूती येणार नाही. म्हणून ज्ञानपूर्वक ध्यान हे महत्वाचं आहे. हा, आणि मग पुढे जातात शंकराचार्य की ज्ञानवतो म्हणजे मग त्या ध्यानापेक्षाही कर्मफल त्याग हा कसा काय श्रेष्ठ आहे? तर इथे परत त्यांनी म्हणजे बरंच हे पुढचं म्हणजे याच्यावर परत चर्चा केलेली आहे त्यांनी पुढे. तर प्रत्येक शब्दाचा मी इथं अर्थ सांगणार नाही, म्हणजे त्याला खूप वेळ जाईल. पण इथे एक समजून घ्या की शंकराचार्य आता काय म्हणतात. कारण त्यांनी आधीच दुसऱ्या अध्यायातच तिसऱ्या अध्यायात त्यांनी अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतो की मग म्हणजे सांख्य चांगलं, चांगलं की योग मार्ग चांगला, तर शंकराचार्याने तिथे क्लिअरली सांगितलेलं आहे की सांख्य म्हणजे ज्ञानमार्ग वेगळा आणि योग म्हणजे कर्मयुक्त म्हणजे कर्मयोग. हा हा याचे दोन हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर इथं मग आता शंकराचार्य इथे चर्चा करतायत की ज्ञानयुक्त ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ कसा? तर इथं मग शंकराचार्य सांगतायत की सामान्य माणसाला म्हणजे अज्ञ माणसाला तुम्ही जर एवढी मोठी पायरी जर सांगितली की तू आधी ज्ञान प्राप्त कर, मग ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा उपयोग करून ध्यान कर, तर तो टोटली सगळं त्याला शक्यच नाही. मग त्यांनी काय केलं पाहिजे? तर त्यांनी कर्मफल त्यागस म्हणजे कर्माचा, हा, कारण जे ज्ञानाने अद्वैताची अनुभूती आल्याने कर्माची आसक्ती जेव्हा जशी नाहीशी होते, तशीच आसक्ती नाहीशी होण्याचं काम जर एखादी अज्ञ व्यक्ती किंवा साधक जो आहे तो जर कर्माच्या आसक्तीतनं किंवा कर्माची आशा न ठेवता, फलाची आशा न ठेवता जर तो कर्म करेल, तर त्यालाही त्यागच म्हटलेलं आहे. आणि मग इथे मग ते सांगतात की एक आहे की कर्माचाच त्याग, जे संन्यासी आणि जो सांख्ययोगामध्ये समजला जातो, सांख्य मार्गात म्हणजे ज्ञान मार्गात, त्याच तोडीचा कर्मफल त्याग म्हणजे कर्म करणे, पण त्या कर्म हे फलाची आशा न करता करणे, त्याला सुद्धा कर्मफल त्याग, असा जो कर्मफल त्याग आहे तो त्या कर्मत्यागाच्याच तोडीचा आहे असं इथं सांगितलं. आणि जे ज्ञानी आहेत त्यांना संन्यस्त मार्ग सांगितलेला आहे, संन्यास मार्ग सांगितलेला आहे म्हणजे सांख्य मार्ग. आणि जे अज्ञानी आहेत त्यांना हा मार्ग सांगितलेला आहे की कर्मफल त्याग. आणि या दोन्हीने शांती अनंतरम, आणि हे दोन्ही केलं एकाने, संन्यासाने कर्माचा त्याग केला त्यालाही शांती मिळाली, अज्ञ माणसाने किंवा साधकाने की ज्याची आसक्ती पूर्ण गेलेली नाही त्यांनी सुद्धा जर कर्माच्या फलाचा आशेचा जर त्याग केला, फलाशेचा, तर जो त्याग करून त्याला जी शांती मिळेल, तर त्यांनी सुद्धा लगेच त्याला म्हणजे त्याग केला की त्याला सुद्धा लगेच शांती प्राप्त होईल असं तिथं सगळं सांगितलेलं आहे. पण मग त्यांनी इथं शेवटच्या वाक्यात जे सांगितलेलं आहे की म्हणजे इथं की डेफिनेटली त्याचा मी मतितार्थ सांगतो की नक्कीच जो ऍक्च्युअल जो कर्मत्याग आहे म्हणजे संन्यासी मार्ग हा हा श्रेष्ठच आहे. पण ते ज्याला जमत नसेल त्याला कर्मफल त्याग, की जे बहुतेकांना आता कलियुगात तर शक्यच नाही, त्यामुळे जसं म्हणूनच मी सांगितलं होतं ना मागे की गीता ही भगवान कृष्णाने कलियुगाच्या जस्ट सुरुवातीला सांगितलेली आहे की कलियुगात बाकी काही करणं शक्य नाही. तर म्हणून त्यांनी गीता ही सांगितलेली आहे की निदान कर्मफल त्याग तरी तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्याद्वारे शांती लगेच प्राप्त करू शकता असं इथं सांगितलंय. समजलं? अजून म्हणजे या श्लोकावरतीच खूप बोलता येईल अजून, पण सध्या इथं आपण थांबूया. हा, कळलं तुम्हाला? कर्मफल त्याग करा म्हणजे काय करा सांगता हो येईल सर, ते? कळलं सर. हा, कर्मफल त्याग म्हणजे काय? हा, चांगला प्रश्न आहे. तर मी अभ्यास करतो, समजा मला परीक्षा द्यायची आहे, हा, मग एखाद्या परीक्षेला मी बसलोय,
हा, तर परीक्षेकरता मी अभ्यास करणं हे माझं झालं कर्म. पण कारण ते माझं, मी विद्यार्थी आहे त्यामुळे ते माझं कर्तव्य आहे अभ्यास करणं. म्हणजे ब्रह्मचर्याश्रमामध्ये मला जे विहित कर्तव्य आहे की ज्ञानप्राप्ती करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्याकरता अभ्यास करणं. बरोबर. पण दोन गोष्टी, एकतर मी पास होईल, मला बक्षीस मिळेल, मग मला हे मिळेल, त्या त्या आशेने अभ्यास करणं हे चुकीचं आहे. कुठलंही, म्हणजे अगदी मी आता उदाहरण देईन की जसे कामगार असतात. तर कामगारांनी फॅक्टरीमध्ये, त्यांनी तो कर्मयोगी कसा होईल की तो काम करेल. मी कामगार आहे आणि मी काम करणं हा माझा धर्म आहे आणि मला भलेही मला त्याचा बोनस मिळो किंवा इव्हन सॅलरी सुद्धा मिळो न मिळो, तेव्हा मी कर्मयोगी आहे. त्यामुळे फळाची, अगदी पगाराची सुद्धा अपेक्षा न करता मी कर्म केलं पाहिजे. असं जे शेतकरी असेल तर शेतकऱ्याचं कर्म आहे की शेतीतनं, म्हणजे शेती नांगरून धान्य उत्पादन करणे. पण अगदी त्यांनी फळ आलं नाही किंवा एखादं अगदी त्यांनी मेहनत करून सुद्धा त्याला फळ मिळालं नाही, त्या आशेने तो, म्हणजे म्हणजे फळ मिळालं नाही म्हणून त्यांनी निराशे व्हायचं नाही आणि फळ मिळालं त्यांनी म्हणून पुरळून पण जायचं नाही. त्याला म्हटलं जातं की कर्म फलत्याग. म्हणजे अजून एक त्यांनी, शंकराचार्यांनी दुसरीकडे एका ठिकाणी सांगितलेलं आहे की फलत्याग म्हणजे फळ मिळवायचं आणि त्या फळाचा त्याग करायचा असं नाही, तर फळ फळ फळाच्या आशेचा त्याग करायचा. कारण सगळ्या या संसाराचं जे बंधन जे आहे ते आशा आहे. आशा, आशेने सगळं आपण मायेमध्ये अडकतो. जर त्या फळाची आशा जर ठेवली नाही तर मग आपण कुठल्याही बंधनात अडकत नाही. तर कर्मफल त्याग म्हणजे काय, त्या फळाच्या आशेचा त्याग. आशा ठेवायचीच नाही. मग आपल्याला फळ मिळालं तरी पुरवून जाणार नाही, फळ नाही मिळालं तरी आपण दुःखी होणार नाही. असं समजलं? हो हो, हो थँक्यू. सर, छान सांगितलं. हा, ठीक आहे. आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. नाही, ऍक्च्युली तर हे झालं आपलं, तिसरं झालं नाही का सुभाषित. हो, आता चौथा श्लोक बघूया. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः स मे प्रियः. हे पण 12व्या श्लोकातलंच आहे. आता ही सगळी जी मला वाटतं 15व्या श्लोकापासून 12व्या अध्यायात जी सगळी लक्षणं आहेत ना, ही सांख्य किंवा जो ज्ञानयोगी आहे, ती पूर्ण अद्वैत भावना, अद्वैत भाव ज्यांनी किंवा त्यांनी अनुभूती ज्यांनी प्राप्त केलेली आहे, त्याची सगळी लक्षणं सांगितलेली आहे की तो कसा असतो. ज्याला अद्वैताची अनुभूती आहे तो कसा असतो. हम्म तर पण आधी आपण याचा संधी विग्रह बघूया. शुभ अधिक अशुभ अधिक परित्यागी. फक्त एकच संधी आहे इथे. शुभ अधिक अशुभ, तर शुभ अशुभ, आणि परित्यागी. परित्यागी म्हणजे दोन्ही याला ते लागून असं, ते शुभाचाही त्याग करणारा आणि अशुभाचाही त्याग करणारा. मग याचा अन्वय असा आहे, याहा, यो म्हणजे याहा. जसं रामो आपण म्हणतो तसं राम हा ऍक्च्युअली याहा म्हणजे यहा न हृष्यति न द्वेष्टि न शोचती न कांक्षती. यहा शुभ अशुभ परित्यागी यहा भक्तिमान सहा मे प्रिय असती. तर मला प्रिय कोण आहे. असा जो अद्वैताची अनुभूती असलेला असा जो म्हणजे आहे, तर तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे तो भक्तिमान तर आहेच, पण नुसता भक्तिमान नाही तर कसा. तर यहा न हृष्यती. हृष्य म्हणजे हर्ष. रू धातू म्हणजे रू पासून हर्ष म्हणजे जो आनंदाने उचंबळून जात नाही. न द्वेष्टी, जो कुणाचा द्वेषही करत नाही. हा, न शोचती. शुच म्हणजे शोक करणे. न शोचती म्हणजे कशाचाही तो जो शोक करत नाही. आणि न कांक्षती. कांक्षा म्हणजे आकांक्षा, म्हणजे कशाची इच्छाही घेत, त्याला आकांक्षा पण नसते कशाची.
उद्या मला जेवण मिळेल ही पण त्याला आकांक्षा नसते असं. त्याला कुठल्याही आशा आकांक्षा इच्छा उरलेल्या नसतात. नंतर यहा म्हणजे जो शुभ आणि अशुभ परित्यागी, म्हणजे एखादी गोष्ट शुभ आहे असंही त्याला काही फरक पडत नाही, अशुभ आहे असंही वाटत नाही. त्याच्या दृष्टीने जे काय चाललेलं आहे ती सगळी परमेश्वराची लीला आहे. जगात शुभही काही नाही, अशुभही काही नाही, ही सगळी परमेश्वराची लीला आहे. कारण जसं आपण म्हणतो की आणि एकदा सगळं जे काय घडतं ते परमेश्वराचा प्रसाद आहे म्हटल्यावर मग अशुभ काय आणि शुभ काय दोन्ही सारखंच नाही का. त्यामुळे तो शुभ आणि अशुभ हा कन्सेप्ट त्याच्या डोक्यातच नसतो कधी. जसं मी नेहमी सांगतो की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा कधीही आपण अमुक एक पदार्थ हा खारट झाला तिखट झाला असं त्याचे गुण सांगितलेलं ओके, की भाजी आज तिखट झाली खारट झाली वगैरे वगैरे किंवा अगोड झाली वगैरे. पण आज भाजी चांगली झाली आणि वाईट झाली हे म्हणणं एकदम चूक आहे. कारण ते अन्न आहे ना, आपण म्हणतो जेव्हा अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यामुळे ते आणि पूर्ण ब्रह्माला चांगलं आणि वाईट हे तुम्ही लेबल लावूच शकत नाही, नाही का. सगळंच ते पूर्ण ब्रह्म आहे. हा तुम्ही म्हणा की बाबा खूप तिखट आहे मला सोसवत नाहीये, ओके नाही का. पण तरी ते तिखट आहे म्हणून ते पूर्ण ब्रह्म होत नाही असं होतं का कधी? नाही, नाही का. तर तसंच तोच कन्सेप्ट इथं आहे की शुभ आणि अशुभ असं काही जगात नाहीच आहे. तर भक्तिमान आणि असा जो भक्त आहे की जो सगळं या सगळ्याच्या तो पलीकडे गेलेला आहे, तो मला प्रिय म्हणजे म्हणजे तो प्रिय आहे. आणि पुढे मग भगवान असं सांगतात याच्यामध्ये 12व्या अध्यायात की तो मीच आहे, त्याच्यातून माझ्यात फरकच नाहीये असं. तर तटस्थतेने बघता येईल हा असं म्हणता म्हणजे येईल का? तटस्थ आणि दुसरं म्हणजे त्याच्या दृष्टीने हा सगळा परमेश्वराचा प्रसाद आहे कारण तो भक्त आहे. हा. त्यामुळे तो तो म्हणतोय सगळं मी म्हणजे काय मला माझा जो रोल आहे इथं त्यामुळे मी तो फक्त साक्षी भावानी मी तो अनुभवतोय असं फक्त असं. म्हणजे तो उदासीन नाहीये, म्हणजे म्हणजे निर्विकार नाहीये तो. हा पण हा हा एक मिनिट एक मिनिट जस्ट. तर तर अशा रीतीने म्हणजे परमेश्वर इथे सांगतायत की आता शंकराचार्य काय म्हणतात ते बघूया आपण. तर त्यांनी तेच सांगितले की ह्या न ऋष्यती इष्ट प्राप्तो, म्हणजे जो इष्ट गोष्टी मिळाल्यावरही आनंदित होत नाही, न द्वेष्टी अनिष्ट प्राप्तो, ज्याला काही वाईट म्हणजे हे मिळालं किंवा संकट आली म्हणजे दुःखद घटना घडली तरी त्याला द्वेष किंवा असं उद्वेग येत नाही. न शोचती प्रिय वियोगे, जे त्याला काही चांगली त्याला आवडणारी गोष्ट जी सोडून जाते, ज्याचा वियोग झाल्यावर तो कधी शोक करत नाही. न च अप्राप्तम कांक्षती, काही मिळालं नाही तर तो म्हणजे काही त्याला इच्छाच नसते. हा शुभ अशुभे कर्मणी परित्यक्तु शीलम, त्याचं शील जे आहे किंवा त्याची वागणूक असते तर ते शुभ आणि अशुभ हे त्याच्या डिक्शनरीतच नसतात. हा तर असा शुभाशुभ परित्यागी आणि असा जो भक्त नुसताच असा न्यूट्रल म्हणजे एवढं सगळं जरी असलं तरी तो जर भक्तिमान जर नसेल तर काही उपयोग नाही. म्हणजे एखादा व्यक्ती अशी पण असू शकते की जो हे सगळं आहे पण त्याचं भक्ती नाही आहे परमेश्वरावरती, तर तो नाही. तर तो भक्तिमान पण पाहिजे. जसं मी म्हटलं की म्हणजे परमेश्वराचा हे जे सगळं जे आहे हे त्यांनी परमेश्वराचा प्रसाद आणि परमेश्वराची लीला हीच आहे. आणि या दृष्टीने पूर्ण भक्तिमान किंवा जसं भक्तीची म्हणजे नारद भक्ती सूत्रात म्हटलेले की भक्ती म्हणजे काय तर प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती. तर असा म्हणजे तर असा जो हे सगळे गुण तर त्याच्यामध्ये आहेतच, पण त्याची माझ्यावरती अत्यंत प्रेमाची म्हणजे तो माझ्यावर अत्यंत पराकाष्ठेने प्रेम करतो. तर